नमस्कार. नमस्कार. ऑल इन वन फॉर व्ही टू या समूहावर महादेव गुरव आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too, read and write it too. पाठ क्रमांक 11. आय लर्न इंग्लिश सो डू यू. तर आता आपण मित्र हो नव्या पाठाला सुरुवात करत आहोत. आता सर्वप्रथम असं पाहू की मागच्या पाठात आपण पाहिलं होतं हॅव. हॅवचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. मालकीचे असणे, च्या जवळ असणे, खाणे, पिणे अथवा म्हणजे हे सहाय्यकारी क्रियापद पण आहे. हॅव हे सहाय्यकारी क्रियापद पण आहे आणि अर्थात क्रियापद आहे ते मी अर्थ सांगितलेला आहे. आता याचा उपयोग साधारण करूया. आय हॅव 2 हँड्स म्हणजे मला 2 हात आहेत. म्हणजे माझ्याजवळ 2 आहेत असा त्याचा अर्थ आहे, पण असा अर्थ आहे पण म्हणजेच की आपण अर्थ असा घ्यायचा की आहेत इथे म्हणजे आहेत असाही त्याचा अर्थ निघतो हॅवचा. तर हे तुमच्या लक्षात पाहिजे. आय हॅव 2 हँड्स. आय हॅव टू गो म्हणजे मला जायचं आहे. आय हॅव टू गो म्हणजे मला जायचं आहे. आय हॅव टू सिंग मला गाणं गायचं आहे. आलं का लक्ष? म्हणजे हॅवचे मी तुम्हाला उपयोग कसा कसा होतो तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता नंतर त्याचा मी ही सांगतो की तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद आहेच, त्याकरिता एखाद्या काळाचं म्हणजे वर्तमान काळाचं पूर्णरूप करण्यासाठीही याचा उपयोग होतो, पण तो मी पुढे घेईन. तो वापर त्या संदर्भातील वाक्य मी पुढे घेईन. नंतर खाणे. आता त्याच्या संदर्भात पुढे बोलतो. लंच म्हणजे दुपारचे जेवण, भोजन. लंच LUNCH. डिनर DINNER डिनर म्हणजे रात्रीचे जेवण. हां. आणि मील MEAL मील म्हणजे जेवण म्हणजे ते कुठलेही असो, दुपार, संध्याकाळ वगैरे वगैरे. हां. त्यामुळे डू यू हॅव लंच म्हणजे तू भोजन घेतोस का, करतोस का, असा त्याचा अर्थ. आता तुम्ही कोणाकडे तरी गेलात, दुपारची वेळ आहे, तर तुम्हाला असं विचारलं डू यू हॅव लंच म्हणजे तू जेवण घेतोस का, दुपारचं भोजन घेतोस का. डू यू हॅव डिनर सेम पद्धतीने रात्रीचं जेवण घेतोस का. व्हॉट टाईम डू यू हॅव युअर डिनर. ॲट व्हॉट टाईम डू यू हॅव युअर डिनर म्हणजे तू रात्रीचं जेवण कधी घेतोस. किती वाजता घेतोस. व्हॉट टाईम किती वाजता घेतोस. नंतर पिणे यासाठी याचा अर्थ आहे. व्हॉट डू यू हॅव टी ऑर कॉफी तू काय पिणार. व्हॉट डू यू हॅव तू काय पितोस. टी ऑर कॉफी चहा की कॉफी काय पितोस. आय युजली हॅव टी. आय युजली हॅव टी मी सहसा नियमितपणे चहा घेतो. बट समटाईम्स आय डू हॅव कॉफी ऑल्सो. ALSO ऑल्सो म्हणजे सुद्धा हे क्रियाविशेषण आहे ऑल्सो. तर ALSO ऑल्सो म्हणजे सुद्धा देखील. समटाईम्स आय हॅव कॉफी ऑल्सो मी काही वेळास कधी कॉफी देखील घेतो, पितो. म्हणजे अशा प्रकारे खाणे पिणे यासाठी याचा उपयोग होतो. जवळ असणे यासाठी उपयोग येतो. आहे यासाठी उपयोग होतो म्हणजे माझ्याकडे आहे, मला जायचं आहे, मला यायचं आहे यासाठीही याचा उपयोग होतो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ड्रिंक म्हणजे पिणे DRINK ड्रिंक
DRINK, ड्रिंक म्हणजे पिणे. डू यू हॅव ए ग्लास ऑफ वॉटर? तू चहा ग्लासभर पाणी पितोस का? येस, आय लाईक टू हॅव ग्लास ऑफ वॉटर. हो, मला ग्लासभर पाणी प्यायला आवडेल. डू यू लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक्स? कोल्ड ड्रिंक्स म्हणजे थंड पेय. COLD, कोल्ड. ड्रिंक्स नेहमीचं, DRINKS, ड्रिंक्स थंड पेय. नो, नाही, सॉरी. डू यू लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक्स? येस, आय लाईक टू हॅव कोल्ड ड्रिंक. अथवा येस, आय हॅव कोल्ड ड्रिंक समटाईम्स. हो, मी थंड पेय कधी कधी घेतो. म्हणजे आता हॅव झालं, ड्रिंक झालं. ड्रिंक. विथ तुम्हाला सांगितलं होतं मी. विथ म्हणजे ने, म्हणजे बरोबर, सोबत. बरोबर, सोबत अथवा ने म्हणजे कसं? व्हॉट डू यू डू विथ युअर हँड्स? तू तुझ्या हाताने काय करतोस? आय डू माय वर्क विथ माय हँड्स. मी माझ्या हाताने माझं काम करतो. अथवा आय ईट बाय माय हँड्स. मी माझ्या हाताने खातो. अथवा आय होल्ड द स्पून विथ माय हँड. मी हाताने चमचा धरतो. आय होल्ड द पेन विथ माय हँड्स. मी पेन, आय होल्ड माय पेन टू राईट विथ माय हँड्स. म्हणजे मी लिहिण्यासाठी हाताने पेन धरतो. आलं का लक्षात? पकडतो. म्हणजे अशा प्रकारे विथ. डज शी कम विथ यू? ती तुझ्याबरोबर येते का? तुझ्यासोबत येते का? येस, शी कम्स समटाईम्स विथ मी. हो, ती कधीतरी माझ्याबरोबर येते, माझ्यासोबत येते. आलं का लक्षात? आता लंचला कसं तुम्ही ईट पण वापरता. EAT, ईट म्हणजे खाणे. HAVE, हॅव म्हणजे खाणे. हां, आणि हॅव म्हणजे असणे वगैरे वगैरे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यामुळे डू यू डू यू ईट युअर लंच? तू तुझं जेवण घेतोस का? खातोस का? डू यू टेक युअर लंच? टेक पण वापरलं जातं. मला सांगायचं असं आहे, ईट, टेक, हॅव यापैकी काही तुम्ही जेवण घेण्यासाठी वापरू शकता, भोजन घेण्यासाठी वापरू शकता. मात्र पिण्यासाठी हॅव आणि ड्रिंक वापरायचं, ईट वापरता येणार नाही. आय ड्रिंक ए टी. मी चहा पितो. शी ड्रिंक्स ए टी. ती चहा पिते. आय ईट मील, MEAL, मील म्हणजे जेवण कुठल्याही वेळचं. आय ईट मील. शी टेक्स मील. शी टेक्स मील. ती जेवण घेते. वी वी टेक मील. आम्ही जेवण घेतो. MEAL, मील. नंतर हा ते झालं. हू कम्स विथ यू इन द स्कूल? तुझ्यासोबत शाळेत कोण येतं? मदर कम्स विथ मी इन द स्कूल. शाळेत माझी मम्मी, माझी आई बरोबर येते. बरोबर, सोबत, ने यासाठी विथ वापरतात. लक्षात ठेवायचं. डू यू हॅव टंग? येस. हाऊ मेनी टंग्स आर देअर विथ यू? नाही, हां म्हणजे हाऊ मेनी टंग्स आर देअर? ओनली वन टंग आय हॅव. आय हॅव ओनली वन टंग. TONGUE, टंग म्हणजे जीभ. एव्हरी पर्सन हॅज ओनली वन टंग. प्रत्येक, EVERY, पर्सन, PERSON, पर्सन, व्यक्ती. प्रत्येक माणसाला एकच जीभ असते. क्राय म्हणजे रडणे किंवा रडणे. बेबी क्राईज. बाळ रडतं. बाळ रडतं. ॲनिमल क्राईज, पण ते जनावर ओरडतं. आलं का लक्षात? बाळ रडतं, जनावर ओरडतं.
हू क्राईज देअर, तिथे कोण रडतंय? समबडी क्राईज देअर, कोणीतरी तिथे रडतंय, कोणीतरी रडतंय. लाफ, LAUGH, लाफ म्हणजे हसणे. डू यू लाईक टू लाफ, तुला हसायला आवडतं का? येस, आय लाफ समटाइम्स, मी कधी कधी हसतो. शी ऑलवेज लाफ्स, ती नेहमीच हसते. ही समटाइम लाफ्स ॲट मी, ही समटाइम्स लाफ ॲट मी, म्हणजे तो मला हसतो. ॲट मी म्हणजे मला, तो कधी कधी मला हसतो. ही समटाइम्स लाफ ॲट मी, तो कधी कधी मला हसतो. नंतर प्ले, प्ले म्हणजे काय? PLAY, प्ले म्हणजे खेळणे. सॉरी, लाफची स्पेलिंग नाही सांगितली. LAUGH, पहा स्पेलिंग आहे LAUGH, पण क्रियापद आहे बरं का हे, पण उच्चार लाफ, LAUGH, लाफ. प्ले, PLAY, प्ले म्हणजे खेळणे, म्हणजे खेळणे हे क्रियापद आहे. चिल्ड्रन प्ले इन द ग्राउंड, ग्राउंड म्हणजे मैदान, GROUND. चिल्ड्रन CHILDREN, चिल्ड्रन म्हणजे मुलं, प्लुरल आहे चिल्ड्रन. आणि सिंग्युलर चाइल्ड, CHILD, चाइल्ड, CHILD, चाइल्ड. चाइल्ड प्लेज, मूल खेळतं. चिल्ड्रन प्ले, लक्षात घ्या, चिल्ड्रन प्ले, चाइल्ड प्लेज. हू इज देअर, देअर इज अ चाइल्ड. हू आर देअर, देअर आर चिल्ड्रन. What does that child do? What does that child do? ते मूल काय करतंय? ते मूल काय करतं? That child plays game. आता गेम म्हणजे खेळ. आता प्ले म्हणजे खेळणे, पण गेम म्हणजे खेळ. खेळ म्हणजे हुतूतू खेळ, कबड्डी खेळ, पकडापकडी खेळ, हे सगळे जे खेळ असतात ना, त्याला आपण खेळ म्हणतो. गेम, GAME, गेम म्हणजे खेळ. आता खेळ, गेम म्हणजे खेळ, खेळ हे बरोबर आहे, पण लबाडीचा डाव असतो त्यालाही गेम म्हणतात. लक्षात घ्या, लबाडीच्या डावालाही गेम म्हणतात आणि कुठल्याही खेळाला गेम म्हणतात. नंतर तेच लबाडीच्या खेळाला गेम म्हणतात, मी सांगितलं. म्हणजे डोंट प्ले गेम विथ मी, म्हणजे माझ्याबरोबर लबाडीचा डाव खेळू नकोस. शी प्लेज गेम विथ हिम, ती त्याच्याबरोबर लबाडीचा डाव खेळते. अर्थात इथे शी प्लेस गेम विथ हिम, ती खेळ खेळते असाही अर्थ. ती खेळ खेळते, त्याच्याबरोबर खेळ खेळते. आलं का लक्षात? म्हणजे असं होईल ते लक्षात घ्यायचं. तेव्हा मी तुम्हाला आज बरेच शब्द घेतले. क्राय, लाफ, चाइल्ड, चिल्ड्रन, The time is 3 p.m. सॉरी, चिल्ड्रन. नंतर हॅवच्या संदर्भात डिटेल सांगितलं. ड्रिंक घेतलेलं आहे आणि मील घेतलेलं आहे आणि हो. तर मला असं वाटतं आज मी बरेच घेतले. ही वाक्य तुमच्या लक्षात राहिली पाहिजेत. वेन डू यू गो टू स्लीप, तू किती वाजता झोपायला जातेस किंवा किती वाजता झोपतेस किंवा झोपतोस किंवा तुम्ही किती वाजता झोपता. व्हॉट टाईम डज युअर मम्मी गेट अप, तुझी मम्मी, तुझी आई, तुमची आई किती वाजता उठते. शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock, ती सकाळी लवकरच 6 वाजता उठते. शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6 o'clock. अथवा शी गेट्स अप ॲट 6 AM, शी गेट्स अप
ॲट 6 AM. आलं का लक्षात? म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता मी तुम्हाला अं, हं, 8चा टेबल घेतो. 8. 8 वन जा 8, 8 टू जा 16, 8 थ्री जा 24, 8 फोर जा 32, 8 फाइव जा 8 फाइव जा 40, 8 सिक्स जा 48, 8 7 जा 56, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 10 जा 80, 8 11 जा 88, 8 12 are 96. So friend, I think this is enough for today. So we will see you on next Sunday. Today, as I told you, today is, I forgot to tell you, today is 5th of December 2021. Right? I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. Send. Button.